भारत सरकार के युवा कार्यक्रम और खेल मंत्रालय की ओर से चलाए जा रहे नशा मुक्त युवा विकसित भारत अभियान के तहत नांदेड़ में जिला स्तरीय सांस्कृतिक प्रतियोगिताओं का आयोजन किया जा रहा है। यह प्रतियोगिता 1 अगस्त 2026 को यशवंत कॉलेज नांदेड़ में आयोजित होगी, जिसमें 15 से 29 वर्ष आयु वर्ग के युवा विभिन्न कला और सांस्कृतिक विधाओं में अपनी प्रतिभा का प्रदर्शन करेंगे। युवा कार्यक्रम और खेल मंत्रालय तथा मेरा युवा भारत के संयुक्त तत्वाधान में नांदेड़ में नशा मुक्त युवा विकसित भारत अभियान के तहत जिला स्तरीय सांस्कृतिक प्रतियोगिता आयोजित की जाएगी। प्रतियोगिता का आयोजन 1 अगस्त 2026 को यशवंत कॉलेज नांदेड़ में होगा। इस दौरान संगीत, नृत्य, रील एवं लघु फिल्म निर्माण, नुक्कड़ नाटक, स्लैम, पोइट्री, वाद विवाद, चित्रकला और नारे लेखन जैसी कुल 8 प्रतियोगिताएं आयोजित की जाएंगी। 15 से 29 वर्ष आयु वर्ग के प्रतिभागियों के लिए एमवाय भारत पोर्टल पर पंजीकरण अनिवार्य रखा गया है। जिला स्तर के विजेताओं को राज्य स्तर और राज्य स्तर के विजेताओं को राष्ट्रीय स्तर पर अपने राज्य का प्रतिनिधित्व करने का अवसर मिलेगा। जिला युवा अधिकारी एमवाय भारत नांदेड़ ने युवाओं से बड़ी संख्या में भाग लेकर नशा मुक्त भारत के संदेश को आगे बढ़ाने की अपील की। मीडिया 9 के लिए संवाददाता राहुल सरपाते की रिपोर्ट। नमस्कार, मी जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत अश्विनी अनिल कानकटे, नांदेड जिल्ह्यामध्ये माझी नियुक्ती झाली आहे। तर मेरा युवा भारत तर्फे नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियान 2.0 आपण राबवत आहोत। नॅशनल लेवलला हे अभियान आपण राबवत आहोत आणि युवकांमध्ये नशेचं प्रमाण वाढलेलं आहे, तर त्याच्यासाठी प्रिव्हेंटेटिव्ह मेजर म्हणजे प्रिकॉशन म्हणून आपण हे अभियान राबवतोय। तर जास्तीत जास्त तरुणांमध्ये याबद्दल जनजागृती पसरवण्याचं एक उद्दिष्ट असून आपण 1 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कल्चरल कॉम्पिटिशनचं आयोजन केलेलं आहे यशवंत महाविद्यालयाला। माय भारत जे ऑर्गनायझेशन आहे ते myBharat.gov.in ह्या पोर्टलद्वारे आम्ही हे अभियान राबवतोय। तर जास्तीत जास्त प्रमाणात तरुणांनी myBharat.gov.in या पोर्टलवर आपली नोंदणी करावी, म्हणजे माय भारत तर्फे असे अनेक कार्यक्रम जे राबवले जातात त्याच्यामध्ये त्यांना पार्टिसिपेट करता येईल। गटातील जे तरुण आहेत त्यांनी ह्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, त्यांना राज्य स्तरावर जाण्याची संधी आहे आणि जास्तीत जास्त तरुणांपर्यंत नशामुक्तीचा संदेश पोहोचावा हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे। आपण जे कार्यक्रम राबवत आहोत ते प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स राबवत आहोत। तर जास्तीत जास्त तरुणांना जर माहिती असली की यामुळे काय आपल्याला त्रास होऊ शकतो, नशेच्या आहारी आपण जर गेलो तर काय आपलं नुकसान होऊ शकतं, प्रिव्हेंटेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही काम करत आहोत। एकच ठिकाणी तुम्ही हे कार्यक्रम राबविणार आहे? हे संपूर्ण देशभरात हे कार्यक्रम राबवले जात आहेत। मेरा युवा भारत 786 डिस्ट्रिक्ट्स मध्ये, जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे। मेरा युवा भारत हे जे नवीन उपक्रम गव्हर्नमेंटने चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालयाच्या वतीने मेरा युवा भारत त्यांच्या मार्फत देशभर नशामुक्त युवा विकसित भारत हे अभियान आपण राबवतोय। खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि तो विद्यार्थ्यांपर्यंतही त्याचं आक्रमण झालेलं आहे। तर हे आपल्याला लढण्यासाठी याची जनजागृती पण आवश्यक आहे, म्हणजे डिटरंट म्हणून लॉ एन्फोर्समेंट एजन्सी काम करतात आहेत, परंतु याचं जनजागृती व्हावं असं मी आवाहन सगळ्यांना आपल्या मार्फत करतोय। याचं जे रचना आहे त्या स्पर्धांचे प्रकार, त्यामध्ये संगीत स्पर्धा आहे, मूळ रचना किंवा रॅप, नृत्य स्पर्धा, रील मेकिंग किंवा लघुपट निर्मिती स्पर्धा। ही नोंदणी खूप मोठ्या प्रमाणावर आपण वाढवा, कारण या पोर्टलवर जर नोंदणी केली आपण तर खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज त्यांना आहेत। अनेक ठिकाणी व्हॉलंटियर म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते। गव्हर्नमेंट संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, इथं जर तुम्हाला इंटर्न म्हणून 30 तास ते 120 तास पर्यंत येऊन आमच्यासोबत काम करू शकतात, गव्हर्नमेंट काम कसं करते याचा अनुभव घेऊ शकतात। अनेक ठिकाणच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्यांना नवीन वाट आहेत किंवा स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ज्या गव्हर्नमेंटने अवेन्यूज दिलेले आहेत